नमस्कार, मी महेश सर संपर्क आयट्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला डीसी जनरेटर याच्याबद्दल प्रॅक्टिकल बघायचं आहे आणि याच्यामधील पार्ट्स जे आहेत ते सर्व आपल्याला याच्यातलं काय करायचं आहे, पार्ट आणि त्याच्यातले पार्टचे कार्य काय काय आहे, फंक्शन काय आहे त्याचं, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, लक्ष द्या इकडं बघा. हा जो पूर्ण पहिला पोर्शन आहे, हा संपूर्ण वरनं दिसतोय, हा मोटरीचा काय बॉडी आहे, बरोबर आहे का? लक्षात येते तुमच्या? हे पार्ट्स खोलूनच ठेवलेले आहेत आपण. आता हा एंड कॅप आहे. काय आहे हा? एंड कॅप. ओके, याच्यामध्ये बेरिंग सेट असतं, बरोबर. आता याच्यामध्ये बघा, हा जो आहे तो आर्मीचरचा पोर्शन आहे. ओके, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे तो योक. याला काय म्हणायचं? योक किंवा शंट जनरेटरचं हे काय बॉडी आहे. ओके, आता जर डीसी मशीन आपण यूज केलो, बरोबर आहे का? डीसी मशीन यूज केलं तर त्याला मोटर सुद्धा यूज करू शकतो आपण, जनरेटर सुद्धा यूज करू शकतो. लक्षात येते? बघा, बाहेरून सप्लाय दिला आणि शाफ्ट फिरलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो? मोटर म्हणू शकतो. प्राइम मूव्हरने याला फिरवलं आर्मीचर आणि व्होल्टेज त्याच्यामध्ये काय होतं? जनरेट होतं, बरोबर आहे का? आर्मीचर फिरून काय होतं? त्याच्यामध्ये आर्मीचरमध्ये काय निर्माण होतं? व्होल्टेज निर्माण होतं. त्याला काय म्हणायचं आपण? जनरेटर असे म्हणू शकतो. जनरेटर बघायचे यंत्र यांत्रिकी शक्तीचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतं, त्याला डीसी जनरेटर असे म्हणू शकतो. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं, त्याला काय म्हणायचं? डीसी शंट जनरेटर असे म्हणतो, बरोबर आहे का? या डीसी शंट जनरेटर मधले पार्ट आपल्याला बघायचे. सगळ्यात पहिला पार्ट आहे तो योक. याला दुसरं नाव आहे फ्रेम, बरोबर आहे का? आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे कोणतं? या शंट जनरेटरची बॉडी. 3 नाव आहे त्याला. एकूण किती आहेत? 3 नाव आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो बनवलेला आहे, हा जो भाग आहे तो पूर्णपणे काय स्टेशनरी पार्ट आहे. ह्याच्यामध्ये हा भाग काय फिरणारा भाग आहे का? एकदम स्टेशनरी पार्ट आहे. ओके, तर हा बनवलेला कशापासून असतो? हे इकडे 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 लक्ष दे. हा जो बनवलेला असतो सिलिकॉन स्टील पासून. कशापासून? सॉरी, सिलिकॉन क्षमा मागे घे. योक किंवा फ्रेम, जनरेटरचा फ्रेम जो असतो तो कास्ट स्टील. कशापासून बनवत असतो? कास्ट स्टील किंवा रोल्ड स्टील पासून बनवलेलं असतं. ठीक आहे. आता मार्केटमध्ये आत्ताच्या अवेलेबल मध्ये जे आहेत ते रोल्ड स्टील पासून किंवा कास्ट स्टील पासून बनवितात. आणि याचं जे मेन फंक्शन आहे, जे चुंबकीय रेषा असतात फील्ड पासून निर्माण होणारे, हे फील्ड आहे. हे 2 काय आहेत? शंट फील्ड आहेत. दिसते काय? हे 2 आहेत शंट फील्ड. यांच्यापासून काय चुंबकीय रेषा निर्माण होतात. काय निर्माण होतात? त्या चुंबकीय रेषा निर्माण होऊन, बरोबर आहे का, या पोलच्या द्वारे बरोबर समप्रमाणात पसरवण्याचं काम कोण करतं दादानो? हे चुंबकीय पोलच करतं, बरोबर आहे का? याचं जे रक्षण करतं कोण करतं? योक करतं. मोटरीचं पूर्ण रक्षण, सॉरी जनरेटरचं रक्षण कोण करतं? योक करतं. ठीक आहे. चुंबकीय रेषा वाहून नेऊन चुंबकीय सर्किट कोण करतं? पूर्ण योक. योक जर नसेल तर याच्यातील चुंबकीय रेषा काय होणार आहे? अस्ताव्यस्त होणार आहे. लक्षात आलं तुमच्या? 2 कार्य, जे 3 कार्य सांगितले मी तुम्हाला. योकचं कार्य काय सांगितलं? या पोलला यांत्रिकी आधार देणं. कोणत्या पोलला? इथं 2 पोल आहेत का? या पोलवरती शंट फील्ड वाइंडिंग जोडलेलं आहे आणि याला आधार देण्याचं कार्य कोण करतं? योक. लक्षात आलं का? दुसरं कार्य काय सांगितलं मी तुम्हाला? याच्यामध्ये संपूर्ण या मशीनचं संरक्षण कोण करतं? योक करतं. ओके, तिसरं जे सांगितलं फील्ड पासून निघणाऱ्या, फील्ड पासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा वाहून नेऊन चुंबकीय सर्किट पूर्ण करतं, पूर्ण होतं. कशामुळं? योकमुळे. लक्षात आलं? समजलं? योक पहिला पार्ट समजला. दुसरा पार्ट जो आहे याच्यामध्ये पोल कोर इथं दिसतोय का? हा जो आहे तो पोल शो आहे आणि याच्यामध्ये इथं दिसतोय भाग, हा सगळा पोल आहे आणि हा जो आहे तो पोल शो आहे. लक्षात येते? हा जो बनतो तो कास्ट स्टील पासून बनतो. कशापासून बनतो? कास्ट स्टील पासून बनतो. शू लॅमिनेटेड केलेलं असून ते योकला स्क्रूच्या साहाय्याने याच्यामध्ये काय केलं जातं? फिट केलं जातं. ह्या योकला स्क्रूच्या साहाय्याने काय केलं जातं? फिट केलं जातं. आत्ताच्या जनरेटरमध्ये काय केलं जातं? रिवेट बसवलं जातं. ठीक आहे, रिवेट बसवलं जातं आणि लॅमिनेशन केलं जातं. त्याच्यामध्ये बघा, लॅमिनेशनची जाडी असते त्याची किती? 0.25 ते 5 mm असते. किती असते? 0.25 ते 5 mm इतकी असते. आणि हे बोलच्या साहाय्याने योकला बसवलेले असते. पोल कोअरचं कार्य काय आहे माहिती का?
चुंबकीय रेषांना होणारा विरोध, चुंबकीय रेषांना होणारा विरोध, चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून चुंबकीय रेषा आर्मेचर भोवती समप्रमाणात पसरवतो. लक्षात आलं? चुंबकीय रेषांना काय करतं? चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून चुंबकीय रेषा आर्मेचर भोवती काय करतं दादानो? समप्रमाणात हे पसरवतं. ठीक आहे. तिसरा ह्याच्यातला पार्ट कोणता आहे? फील्ड कॉइल्स. हे ज्या दोन कॉइल्स आहेत दिसते का? हे दोन कॉइल्स, हे दोन काय आहेत? फील्ड कॉइल्स आहेत. आता फील्ड कॉइल्स किती प्रकारचे असतात? त्याच्यामध्ये एक सिरीज कॉइल, एक सिरीज फील्ड, आणि दुसरं कोणतं असतं? शंट फील्ड. ही शंट जनरेटर, तर ह्याच्यामध्ये शंट फील्ड वाइंडिंग असतं. शंट फील्ड वाइंडिंग हे याच्यामध्ये अनेक तार, म्हणजे कमी जाडीचं तार असतं, अनेक टर्न असतात त्याच्यामध्ये, बरेच टर्न असतात, जास्त टर्न असतं, म्हणजे जास्त टर्न म्हणजे जास्त रेजिस्टन्स असणार त्याच्यामध्ये. कशाला? सिरीज असेल तर जाड तार, कंडक्टर जाड वापरायचा, ठीक आहे, आणि टर्न काय असतात त्याच्यात कमी असतात, आणि करंट जास्त. हे लक्षात ठेवा तुम्ही. हा, सिरीज फील्ड आणि कोणते कॉईल असते? शंट फील्ड. हे दोन कॉईल असतात. तर शंट फील्ड बारीक तारेचं असते, मी सांगितलं तुम्हाला, जास्त टर्न घेतलेलं असतं आणि जास्त रेजिस्टन्स असतं, आणि आर्मेचरच्या पॅरल मध्ये जोडलेलं असतं. कशामध्ये? आर्मेचरच्या पॅरल मध्ये जोडलेलं असतं. त्या आर्मेचरच्या कशामध्ये? पॅरल मध्ये जोडलेलं असतं. लक्षात आलं का? येतं हे लक्षात? बघा त्याच्यानंतर बघा, फील्ड कॉईल मध्ये इलेक्ट्रिक करंट वाहू लागतात. त्या फील्ड कॉईल मध्ये इलेक्ट्रिक करंट वाहू लागतं. ह्याच्यामध्ये काय होतं? चुंबकीय रेषा निर्माण होतात. या चुंबकीय रेषा काय करतात? हे चुंबकीय रेषा वाहतात, बरोबर आहे काय? वाहल्यानंतर काय करतं? हे आर्मेचर ज्यावेळी फिरतं त्यावेळी स्वतःच्या चुंबकीय रेषा आणि मुख्य फील्ड पोलच्या चुंबकीय रेषा काय करतात? कापल्या जातात. कोण कापतं? आर्मेचर कापतं. आर्मेचरच्या चुंबकीय रेषा कापतात. आर्मेचर कापत नाही. आर्मेचरच्या चुंबकीय रेषा मुख्य पोलच्या चुंबकीय रेषा काय करतात? कापतात. आणि याच्यामध्ये, या आर्मेचरमध्ये काय निर्माण होतं? EMF निर्माण होतो. आणि हा निर्माण होणारा EMF जो असतो तो AC असतो. लक्षात आलं? आणि ह्या ACचं DC कोण करतं? तर इथं कॉम्युटेटर आहे का? हा कॉम्युटेटर काय करतो? ACचं DC हे लक्षात ठेवायचं. आणि या DCचं पूर्णपणे DC गोळा करून, कलेक्ट करून, हे कार्बन ब्रश जे असतं, इथं कार्बन ब्रश आहे, हा कार्बन ब्रशच्या मार्फत कुठं येतं? ते टर्मिनल बॉक्समध्ये येतं. इथं टर्मिनल बॉक्स आहे, तिथं DC सप्लाय व्होल्टेज निर्माण होतं. लक्षात येते तुमच्या? याच्यानंतर बघा, आर्मेचर कोअर बघायचं आपल्याला. आता इथं आर्मेचर दिसतोय तुम्हाला, आर्मेचर कोअर आहे. हे आर्मेचर तुम्हाला दिसतं, याच्यामध्ये वाइंडिंग दिसतं. काय दिसतं याच्यामध्ये? वाइंडिंग. हे आर्मेचर कोअर आहे. तिथं आहेत का दादा? हे कोअर आहे. ओके. तर हे वाइंडिंग केलेलं असतं ह्याच्यामध्ये. तर या वाइंडिंग किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. किती? 2 प्रकार. एक पहिला प्रकार जो आहे तो लॅप, आणि दुसरा प्रकार आहे तो वेव्ह. ओके. मध्ये दुसरा प्रकार असतो तो कोणता असतो? वेव्ह वाइंडिंग असते. लक्षात येते? ओके. तर वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग कसं ओळखायचं? आता लॅप वाइंडिंग कशासाठी करतो आपण याचा पण विचार करायला पाहिजे आपल्याला. लॅप वाइंडिंग हे जास्त करंट जास्त जनरेटरला जास्त करंट आणि कमी व्होल्टेजसाठी आपण काय करतो? लॅप वाइंडिंग करतो. ओके. आणि वेव्ह वाइंडिंग कशासाठी करतो? जास्त व्होल्टेज आणि कमी करंटसाठी. जिथं जास्त व्होल्टेज पाहिजे आहे आणि कमी करंट करायचं असेल तर तिथं वेव्ह पद्धतीचं वाइंडिंग करावं लागणार. वाइंडिंगचं बघा याच्यामध्ये कसं हे केलेलं आहे बघा. इकडे बघा, हे पांढरे रेष मारलेली आहे, इथं मारलेली आहे का? याच्यापासून हे स्लॉट पूर्णपणे मोजावं लागतं. कॉईल पिच कशी काढायची असते आपल्याला मी काल सांगितलं. पोल भागिले स्लॉट. याचे पोल, हे 2 पोल आहेत. या शंट जनरेटरमध्ये किती पोल आहेत? 2 पोल आहेत, 4 पोल आहेत, 6 पोल आहेत. 2 पोल असेल तर 2 पोल. पोल भागिले काय करायचं आहे आपल्याला? पोल भागिले काय करायचं दादानो? पोल भागिले आपल्याला काय करायचं आहे? पिच काढायचं जर झालं तर पोल भागिले काय करायचं? स्लॉट. इकडे बघा, हे स्लॉट कुठं नाही? इथून बघा, पोल किती आहेत? 2 आहेत. पोल आपल्याला माहित आहेत, पण आता आपल्याला स्लॉट मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
19. किती आहेत? 19. तर याच्यामध्ये पोल किती आहेत? 2. 2 भागिले 19 करायचं 92, 18, 9.5 लागतं. म्हणजे 1 ते 9 हा झाला कॉईल पीच. इथून स्टार्ट केली कॉईल तर 9व्या स्लॉटला काय करायचे? ती कॉईल टाकायची. एक कॉईल अखंड टाकायची. ठीक आहे. इकडून यू टाईप घेतलं आणि याच्यात टाकलं. हे तर कॉम्युटेटर आहे. इथं धर. हे कॉम्युटेटर रायझर आहे आणि ह्या कॉम्युटेटर रायझर मध्ये काय करायचं? ते वायऱ्या लावायच्या. जर कंडक्टर जवळ घेतलं तर ते लॅब पद्धतीचं आहे. कोणतं? लॅब पद्धतीचं. आणि कंडक्टर लांब ठेवलं आपण तर वेव्ह पद्धतीचं आपल्याला वाइंडिंग केलं असं समजतं. लक्षात आलं का? वेव्ह पद्धती म्हणजे काय? आर्मेचर मधून वाहणारा करंट जे असतं ते फक्त 2 मार्ग असतात त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये लॅब वाइंडिंग असतं. जितके पोल असतील तितके वाहण्यासाठी करंट वाहण्यासाठी मार्ग असतात. जितके म्हणजे कोणतं? लॅब वाइंडिंग. लक्षात आलं? हा, बरोबर आहे का? आणि तितकेच मग कार्बन ब्रश पण लागणार आपल्याला. जितके पोल आहे तितके कार्बन ब्रश करंट वाहण्यासाठी मार्ग तितकेच असतात. लक्षात येते तुमच्या? ओके. आता याच्यामध्ये बघा आर्मेचर मध्ये दुसरा भाग सांगायचं झालं तर बघा हे आर्मेचर हा शाफ्ट असतो. याला काय म्हणायचं? शाफ्ट. या शाफ्ट वरती बघा हा आर्मेचर असतो. आर्मेचर कोअर असतो. त्याची याच्यामध्ये लॅमिनेशन केलेलं असतं. लॅमिनेशन केलेली जाडी जी असते 0.25 ते 5 mm असते. किती असते? 0.25 ते 5 mm. 5 mm. हा जो असतो दंडगोलाकृती असते याचं. आकार याचा गोल असतो याचा. लक्षात येते? ह्याच्यामध्ये हा स्लॉट करून याच्यामध्ये वाइंडिंग केलेलं जातं. तर या शाफ्टवरती बेरिंग, बरोबर आहे का? एंड प्लेटला काय असतं? बेरिंग असतं. आणि हे बेरिंग जे असतं, बेरिंगचे प्रकार कोणते? बॉल बेरिंग आणि रोलर बेरिंग. कोणता? बॉल बेरिंग आणि रोलर बेरिंग याच्यामध्ये असतात. रोलरचे प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं महत्वाचं पॉईंट म्हणजे हा इथला हा हे दाखवा जरा थोडंसं तू सरळ करे अंधार पडतो याच्यावर. आता हे कॉम्युटेटर, याला काय म्हणायचं दादा? नो कॉम्युटेटर. कॉम्युटेटर जो बनतो आपल्याला हार्ड ड्रॉन कॉपर पासून बनलेला असतो. हार्ड ड्रॉन कॉपर. याच्यामध्ये बघा कॉम्युटेटर जे बनलेलं आहे आपल्याला, ओके, हार्ड ड्रॉन कशापासून बनलेलं असतं? कॉपर पासून बनलेलं असतं. हार्ड ड्रॉन कॉपरच्या अनेक याच्यामध्ये सेगमेंट आहेत. हे किती सेगमेंट आहेत? बरोबर आहे काय? तितके याच्यामध्ये आर्मेचरचे कंडक्टर असतात. लक्षात आलं? या सेगमेंटमध्ये प्रत्येक लेअरला प्रत्येक लेअरला काय केलं जातं? मायकाच्या साह्याने इन्सुलेट केलं जातं. प्रत्येक लेअरला काय केलं जातं? मायकाच्या साह्याने इन्सुलेट केलं जातं. सेगमेंटची संख्या किती असते? आर्मेचर कंडक्टर इतकी. किती? सेगमेंटची संख्या किती असते? बरोबर. आणि हा उंचवटा भाग केलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? कॉम्युटेटर रायझर. इथं आहे बघा. याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग केली असते ना ते कंडक्टर याच्यामध्ये लावायचं आणि याला सॉल्डरिंग करून हे करायचं पूर्णपणे. पेस्ट फ्लक्स लावायचं आणि सॉल्डरिंग करायचं. लक्षात येते का लक्षात? कॉम्युटेटरचं मुख्य कार्य मगाशीच सांगितलं मी तुम्हाला. कॉम्युटेटर काय करतं? या आर्मेचर मध्ये निर्माण झालेला एसी जो असतो, एसीचं डीसी कोण करतं? कॉम्युटेटर. हे लक्षात ठेवा. पुढचा भाग आहे तो ब्रश. हा ब्रश दिसतोय तुम्हाला? हा ब्रश आहे का? आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं राहिलं मी. आर्मेचर मध्ये बघा कोणत्या प्रकारचं वाइंडिंग असतं? लॅप वाइंडिंग आहे का वेव्ह वाइंडिंग आहे हे सांगितलं. पण हा कोणत्या प्रकारचा वाइंडिंग आहे? ट्रिप्लेक्स आहे का डुप्लेक्स आहे का वन प्लेक्स आहे हे बघायचं आपल्याला. बरोबर आहे. त्याचे कसं ओळखायचं? तर ही कार्बन ब्रशची जाडी असते ना याच्यावरून आपल्याला डुप्लेक्स आहे, ट्रिप्लेक्स आहे, वन प्लेक्स आहे, सिंगल फ्लेक्स आहे हे समजू शकतं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? सेगमेंटमध्ये काय करायचं? हे ठेवायचं. काय करायचं? सेगमेंटमध्ये ठेवून आपल्याला ह्याची या सेगमेंटमध्ये किती सेगमेंट बसतात त्याच्यावरून आपल्याला वाइंडिंग कुठला आहे हे कळू शकतो. 3 सेगमेंट बसतात. म्हणजे हा वाइंडिंग कोणता आहे? ट्रिप्लेक्स वाइंडिंग आहे. कोणता आहे? ट्रिप्लेक्स वाइंडिंग आहे. तर याच्यामध्ये सांगायचं झालं तर ह्या कार्बन ब्रश कशापासून बनतो? ग्राफाईट पासून बनतो. बरोबर आहे. कार्बन अथवा कार्बन पासून. परीक्षेला महत्वाचा प्रश्न विचारतात ब्रश कशापासून बनवतात? तर कशापासून बनवतात? कार्बन पासून अथवा ग्राफाईट पासून. लक्षात आलं? ब्रशेस हे MN वरच बसवले जातात. मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस वरच बसवले जातात. ब्रश रॉकर, याच्यामध्ये ब्रश रॉकर असो आणि ते ब्रश रॉकर काय करतो?
बघा ब्रश रोकर झाल्यानंतर सगळ्यात शेवटी काय आहे? एंड प्लेट. हा एंड प्लेट आहे. एंड प्लेटमध्ये काय असतं तुम्हाला माहित आहे. एंड प्लेटमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं काय असतं? बेरिंग असतं, बरोबर आहे. बेरिंग किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. किती? 2 प्रकारचे. बॉल बेरिंग आणि रोलर बेरिंग. हा जो आहे तो बॉल बेरिंग आहे का? दिसतंय का? हा बॉल बेरिंग आहे. ठीक आहे, लक्षात आलं? 2 प्रकारचे असतात. आता हे सगळं आपल्याला समजलेलं आहे. परफेक्ट मध्ये समजलेलं आहे. चालूच राहू दे आणि स्टॉप करू.